नमस्ते, मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे भांडण. हो, चक्क भांडण. आणि त्या भांडणामध्ये आपण मारतो ती उडी. तर हे भांडण करणारी माणसं जी असतात ना, ती दोन प्रकारची असतात. ओळखीची माणसं आणि अनोळखी माणसं. आता हे नेमकं सगळं काय आहे ते पाहण्यासाठी आपण पहिल्यांदा एक सिच्युएशन समजून घेऊ. समजा तुम्ही रस्त्यावरून चालताय, तुम्ही आपलं रस्त्याच्या कडेने चालताय, तुमचं सहज लक्ष गेलं आणि तिथे एक अपघात होता होता टळला. एका माणसाची एक बाईक असते किंवा स्कूटी असते, ती तिथे मध्येच त्या माणसाने थांबवलेली असते. तो तिथे नसतो किंवा त्या स्कूटीवरती त्या बाईकवरती बसून मोबाईलवरती बोलत असतो. तेवढ्या समोरून एक चारचाकी येते, ती चारचाकी तिथे ब्रेक लावते. माणूस तावातावाने खाली उतरतो, त्या व्यक्तीशी म्हणजे त्या बाईकस्वाराशी भांडायला लागतो की तुझी ही बाईक रस्त्यात मध्येच उभी होती, मी ब्रेक दाबला म्हणून, नाहीतर केवढा मोठा अनर्थ झाला असता, किती मोठा ॲक्सिडेंट झाला असता, माझ्या गाडीचं इतकं नुकसान झालं असतं, असं तसं. आता हा जो माणूस असतो ना, जो बाईकवरती असतो किंवा ज्याची स्कूटी असते, त्या माणसाचं म्हणणं वेगळंच असतं की तुझ्यामुळे माझ्या गाडीला खरचटलं किंवा खरचट्टा राहिलं किंवा मी बाईकवरून पडलो असतो, असं तसं. अशी वादावादी सुरू होते. आता ह्या वादावादीचं रूपांतर भांडणामध्ये व्हायला लागतं. भांडणामध्ये होतं ते हाणामारीपर्यंत पोचतं. आता या सगळ्याचे प्रत्यक्षदर्शी तुम्ही आहात. तुम्ही रस्त्याच्या कडेवरून हा सगळा प्रकार पाहताय. तुम्हाला वाटतं की आता हे दोघं एकमेकांवरती हात उगारणार आणि मोठा असा तमाशा करणार, तर आपण मध्ये जावं आणि त्यांना दोघांना शांत करावं. तुम्ही त्या भांडणामध्ये जाता, तुम्ही त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करता. होतं काय, ती दोन माणसं तुमच्यावरतीच तुटून पडतात की आमचा वाद आहे, आम्ही आमचं पाहून घेऊ, तू आम्हाला सांगणारा कोण, तू कोण मोठा शहाणा, असं सगळं होतं. आता याच्यामध्ये ती दोन माणसं तुमच्यावरती तुटून पडतातच, पण त्याच्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करता. नाही, हे मी असं पाहिलं होतं, तसं पाहिलं होतं, तुझी चूक नव्हती बरं का, तुझी चूक होती, हे असं काहीतरी होतं. ही सगळी वादावादी सुरू असताना तिथे पोलिसांची एंट्री होते आणि हे प्रकरण भलत्याच दिशेने जातं. तर आता हे अनोळखी भांडण. आता यातली जी माणसं आहेत ना, ती आपल्यासाठी पूर्णतः अनोळखी असतात. सार्वजनिक ठिकाणी, जेव्हा रस्त्यावरती किंवा एखाद्या हॉटेलमध्ये किंवा अशाच एखाद्या बँकेमध्ये, जेव्हा दोन माणसांमध्ये, तीन माणसांमध्ये किंवा एक समजा ग्रुप आहे त्यांच्यामध्ये जर वादावादी होत असेल आणि आपण तिथे आहोत, आपण प्रत्यक्षदर्शी आहोत, आपल्याला माहीत होतं कोणाची चूक होती, कोणाची नव्हती, कोणी भांडणाला सुरुवात केली, कोण पहिल्यांदा शांत होतं, आपण हे सगळं पाहतोय, आपल्याला सगळं माहिती आहे. तर त्या भांडणामध्ये उडी घेणं टाळा. आपण काय करतो, आपण सांगायला जातो, नाही त्याची चूक होती बरं का, नाही याची चूक होती बरं का, किंवा आपण एक सजग नागरिक म्हणून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो. अरे बापरे, सार्वजनिक ठिकाणी हे काहीतरी भलतंच होतंय, काहीतरी मोठं आता भांडण होणार, मोठी हाणामारी होणार, चला आपण जाऊया आणि जरा मध्यस्थी करून सगळं मिटवण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आपण शुद्ध भावनेने ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतो, पण ते सगळं आपल्या अंगाशी येतं किंवा ते प्रकरण भलत्याच दिशेने जातं. आता हे अनोळखी प्रकारचं भांडण. आता दुसऱ्या प्रकारचं भांडण असतं ते ओळखीचं. म्हणजे ओळखीचं आपल्याला माहीत असतं की ही माणसं कशी आहेत ती, किंवा ती माणसं एक तर आपल्या फॅमिलीमधली तरी असतात, आपले फॅमिली मेंबर्स तरी असतात, किंवा आपल्या मित्रमंडळींपैकी कोणीतरी असतं, आपली मैत्रीण असते, मित्र असतो, किंवा आपल्या ऑफिसमधले सहकारी असतात. दोन व्यक्ती असतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी वादावादी सुरू असते, कोल्ड वॉर सुरू असतं. काही दिवसांपासून कोणीतरी कोणाला तरी काहीतरी म्हटलेलं असतं किंवा कोणीतरी कोणाला तरी काहीतरी प्रॉमिस दिलेलं असतं, ते पूर्ण केलेलं नसतं. दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत तरी नसतात किंवा कडाक्याचं भांडण त्या दोन व्यक्तींमध्ये झालेलं असतं आणि मग तिथून फुल स्टॉप. मी तुझ्याशी बोलणार नाही,
तू माझ्याशी बोलू नको, इथंपर्यंत गोष्टी गेलेल्या असतात. आता तुम्ही ह्या दोन व्यक्तींना खूप चांगलं ओळखता, दोन्ही व्यक्ती तुमच्या जवळच्या आहेत. तुम्ही काय करता, आता ह्या दोन व्यक्तींमध्ये भांडण झालंय, तुम्हाला ते पाहवत नाही, तुम्ही त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करता की तू बोल ग, तू बोल रे, किंवा तू बोल रे असं करून. तुमचे जर ऑफिसमधले सहकारी आहेत किंवा तुमचे दोन मित्र आहेत किंवा घरातली फॅमिलीमधली दोन माणसं आहेत, तुम्ही पुढाकार घेता आणि ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न करता किंवा ॲटलिस्ट कोणाची चूक आहे ते पाहण्याचा प्रयत्न करता. पण या सगळ्यामध्ये होतं काय, चूक दोघांची असते किंवा कोणा एकाची असते, पण कोणीच ती मान्य करायला तयार नसते किंवा ज्याला त्याला आपलं म्हणणं खरं वाटतं, आपली भूमिका असते, आपलं जे मत आहे ते नेहमीच प्रत्येकाला योग्यच वाटतं. दोन व्यक्तींचं पण तसंच असतं. जेव्हा आपण भांडणामध्ये पुढाकार घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येकाला आपली बाजू योग्य वाटते. आपण यामध्ये काय करतो, कोणा एकाची तरी बाजू घेण्याचा प्रयत्न करतो. नाही त्याचं यावेळेला बरोबर होतं, आता तू त्याला सॉरी म्हण, किंवा तिचं बरोबर होतं, आता तुझं चुकलंय वगैरे असं आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. हा दोन व्यक्तींना वाटतं की हा किंवा ही आता निष्कर्षापर्यंत आलेली आहे की माझं चुकलंय किंवा त्याचंच बरोबर आहे, असं तसं. काय होतं, आपल्याला कोणाची एकाची बाजू घेणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण कोणाच्यासाठी तरी नावडते होतो, कोणाच्यासाठी तरी आवडते होतो, आणि ज्याच्यासाठी नावडते झालेलो असतो ती व्यक्ती मग मनात राग धरून राहते की असं असं झालं, त्याने त्याची बाजू घेतली, तिची बाजू घेतली, असं झालं तसं झालं. त्यामुळे जेव्हा अशा ओळखीच्या माणसांमध्ये भांडण होतं तेव्हा ती माणसं स्वतःहून जोपर्यंत आपल्याकडे येत नाहीत, आपल्यापाशी येऊन त्यांची मनं मोकळी करत नाहीत, काही सांगत नाहीत किंवा आपल्याकडे मदत मागत नाहीत की असं आमच्यामध्ये भांडण झालेलं आहे तर आम्ही काय करू, किंवा काही सल्ले विचारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या भांडणामध्ये पडण्याचा प्रयत्न करू नका. मी मगाशी म्हटलं तसं सार्वजनिक ठिकाणी जेव्हा अनोळखी व्यक्तींमध्ये भांडण होतं तेव्हाही अगदी असंच आहे. हाच नियम तिथे सुद्धा लागू होतो. त्या दोन व्यक्ती जोपर्यंत तुमची मदत मागत नाहीत किंवा तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्या भांडणामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करू नका. ते भलत्याच दिशेने जातं आणि दुसऱ्या प्रकारच्या भांडणामध्ये ऑफकोर्स कोणीतरी एक व्यक्ती मग तुमच्यावरती नाराज होते, काही वेळेला ती नाराजी खूप टोकाला जाते, अशा सगळ्या बाबी घडतात. त्यामुळे कोणीही स्वतःहून येऊन तुमच्याकडे मदत मागत नाही तोपर्यंत उगीचच कोणाच्याही भांडणामध्ये तुम्ही पडू नका. होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भांडणांबद्दलचे तुमचे अनुभव कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नव्या विषयासह. बाय.